विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओचं चांगल्या प्रकारे तुम्ही स्वागत केलं. इलेक्ट्रॉन स्वरूपन आणि संयोजन या भागाचा हा दुसरा व्हिडिओ आहे. पहिल्या भागामध्ये 8वी पर्यंतचा भाग जो आहे तो आपण कव्हर केलेला होता. इलेक्ट्रॉन स्वरूपन कशा प्रकारे लिहावं आणि वेगवेगळ्या कक्षांच्या मध्ये इलेक्ट्रॉनची वाटणी कशी होते ते आपण पाहिलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये मात्र आपण पुढचा जो भाग आहे की ज्यामध्ये आपण इयत्ता 9वी, इयत्ता 10वी, इयत्ता 11वी आणि 12वी या इयत्तांसाठी महत्वाचा असणारा हा भाग आहे. कारण इयत्ता 10वी मध्ये गेल्यानंतर आपण मूलद्रव्यांचं वर्गीकरण जे आहे ते वर्गीकरण शिकतो आणि वेगवेगळ्या प्रकारे मूलद्रव्य, संक्रामक मूलद्रव्य, आंतरसंक्रामक मूलद्रव्य का म्हणायचं, त्यांची संयोजन वेगवेगळी का असते याचं मूळ कारण जे आहे या व्हिडिओमधून आपल्याला जाणवणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ जो आहे तो पूर्णतः पाहायला विसरू नका, कारण यामध्ये मुख्य कक्षा, उपकक्षा, परिकक्षा यांच्याविषयी सविस्तर माहिती आपल्याला घ्यायची. त्यामुळं हा जो व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्र, या व्हिडिओचं तुम्ही पुन्हा पुन्हा पाहाल आणि तो व्हिडिओ तुम्हाला निश्चित आवडेल याविषयी मला निश्चित खात्री आहे. चला आपण इलेक्ट्रॉन स्वरूपन आणि संयोजन या टॉपिककडे पुढच्या व्हिडिओकडे जाऊया. इलेक्ट्रॉन स्वरूपन. विद्यार्थी मित्र हो, इलेक्ट्रॉन स्वरूपन व संयोजन भाग 1 या व्हिडिओमध्ये आपण मूलद्रव्यांच्या विषयी महत्वाच्या काही संकल्पना ज्या आहेत या आपण पाहिलेल्या आहेत. यामध्ये अणु म्हणजे काय, अणूचा आकार कशा प्रकारचा असतो, अणूमध्ये कोणते कोणते कण असतात, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन कुठं कुठं असतात याविषयी पहिल्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेतलेली आहे. त्यानुसार इलेक्ट्रॉनांची वाटणी प्रत्येक कक्षेमध्ये कशी होते याविषयी आपण माहिती मागच्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेली आहे. आणि इथं वायर जोडायची राहिलेली आहे. बर, विद्यार्थी मित्र हो, भाग 1 च्या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रॉन स्वरूपन व संयोजन याविषयी माहिती मिळवलेली आहे. यामध्ये अणूची रचना, अणूच्या अंतरंगामध्ये असणारे कण, त्यांच्यावरती असणारा प्रभार याविषयी माहिती घेतलेली आहे. आणि यामध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन आहे, इलेक्ट्रॉनांची वाटणी प्रत्येक कक्षेमध्ये कशा प्रकारची होते याविषयी आपण मागच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली आहे. परंतु विद्यार्थी मित्र हो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती घेतली ती माहिती 8वी पर्यंत ठीक आहे. परंतु इयत्ता 9वी, इयत्ता 10वी, 11वी, 12वी या इयत्तांचा जर आपण विचार केला तर मात्र आपल्याला अधिक सविस्तर माहिती आपल्याला घेणं गरजेचं आहे. या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्र हो, आपण इलेक्ट्रॉन स्वरूपनाविषयी अधिक सविस्तर माहिती घेणार आहोत. यामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की अणूचा आकार, त्यानंतर मध्यभागी केंद्रक आहे, या केंद्रकाच्या बाजूने असणाऱ्या या कक्षा आहेत KLMN आणि त्यांचा जो क्रम आहे 1, 2, 3, 4 आतून अशा प्रकारचा क्रम हा त्यांचा वाढत वाढत जातो. त्यांच्या ऊर्जेविषयी आपण माहिती घेतली होती. सगळ्यात आतली कक्षा जी आहे त्या कक्षेची ऊर्जा सगळ्यात कमी आहे आणि सगळ्यात बाहेरची कक्षा जी आहे तिची ऊर्जा सगळ्यात जास्त आहे. त्यानुसार आपण कक्षांच्या क्रमांकासाठी आपण N ही संज्ञा वापरलेली होती. त्याचप्रमाणे ही N च्या नुसार पहिली कक्षा, दुसरी कक्षा, तिसरी कक्षा अशा प्रकारे आपण त्यांना नावं दिलेली होती. यानुसार आपण प्रत्येक कक्षेमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन असू शकतील हे 2N चा वर्ग या सूत्रानं आपण इलेक्ट्रॉनांची संख्या आपण मिळवलेली होती. तर विद्यार्थी मित्र हो, हे 8वी पर्यंत आपण शिकलो की या मुख्य कक्षा आहेत. परंतु या मुख्य कक्षांच्या व्यतिरिक्त अणूमध्ये उपकक्षा असतात, परिकक्षा असतात. यांच्याविषयी आपल्याला सविस्तर माहिती घ्यायची. यामध्ये आपण पुढे जाऊया. मुख्य कक्षा, या मुख्य कक्षा N या संख्येने दाखवतात आणि त्यांचा क्रमांक जो आहे तो 1, 2, 3, 4 असा वाढत जातो आणि KLMNO अशा प्रकारे या कक्षा वाढत वाढत जातात. उपकक्षा ज्या आहेत त्यांना इंग्रजीमध्ये आपण सब सेल म्हणतो. प्रत्येक मुख्य कक्षेला उपकक्षा असतात. या ज्या KLMNO या ज्या मुख्य कक्षा आहेत त्यांना उपकक्षा आहेत आणि या उपकक्षा S, P, D, F या अक्षरांनी
या उपकक्षा या दर्शविल्या जातात. प्रत्येक मुख्य कक्षाला किती उपकक्षा आहेत ते माहित करून घ्या. आणि या मुख्य कक्षेला एकच उपकक्षा आहे, ती म्हणजे एस. एल मुख्य कक्षा जर आपण विचारात घेतली, एलचा नंबर आहे 2, तर यामध्ये 2 उपकक्षा असतात, म्हणून इथं लिहिलाय आपण आकडा 2. यम ही जी मुख्य कक्षा आहे, या यम मुख्य कक्षेला 3रा क्रमांक आहे, 3 नंबरची ही कक्षा आहे, आणि म्हणून या मुख्य कक्षेला 3 उपकक्षा आहेत. एस, पी, डी अशा या 3 उपकक्षा आहेत, म्हणून इथं 3 आपण लिहिलेले आहे. 4 नंबरची जी मुख्य कक्षा आहे एन, या 4 नंबरच्या मुख्य कक्षेचा क्रमांक आहे 4, म्हणून इथं पाहतोय आपण एस, पी, डी, एफ असे 4 उपकक्षा या एन या मुख्य कक्षेला आहेत, आणि म्हणून इथं आपण 4 घेतलेला आहे. यावरून विद्यार्थी मित्र हो, तुमच्या लक्षात येईल की पहिल्या कक्षेला 1 उपकक्षा आहे, दुसऱ्या कक्षेला 2 उपकक्षा आहेत, तिसऱ्या कक्षेला 3 उपकक्षा आहेत, चौथ्या कक्षेला 4 उपकक्षा आहेत. 1, 2, 3, 4. यानंतर मग मुख्य कक्षेमध्ये असलेल्या उपकक्षांची संख्या एल ने दर्शवतात. मग ही जी मुख्य कक्षा आहे, या मुख्य कक्षेमध्ये किती उपकक्षा असतील ही संख्या एल ने दाखवली जाते. मग एल जी आहे, मग ही संख्या एन वजा 1 असते, म्हणजे एन मधून 1 वजा केला की जास्तीत जास्त एल ची संख्या जी आहे ती एन वजा 1 असते. म्हणून आपण एल बरोबर काय आहे पहा. मग पहिली जी उपकक्षा आहे यामध्ये एल ची किंमत 0 असेल, म्हणजे एस साठी 0, त्यानंतर पी साठी 1, त्यानंतर डी साठी 2 आणि एफ साठी या एल ची किंमत 3 असेल. म्हणून लक्षात ठेवा, एस साठी 0, पी साठी 1, डी साठी 2, एफ साठी एल ची किंमत 3 असेल. चला पुढे जाऊया. आता परिकक्षा म्हणजे काय ते पाहू. प्रत्येक उपकक्षेला परिकक्षा असतात. आता पहा, सेल, सबसेल, ऑर्बिटल. इंग्रजीमध्ये सेल म्हणजे मुख्य कक्षा, सबसेल म्हणजे उपकक्षा, आणि ऑर्बिटल म्हणजे परिकक्षा. मग प्रत्येक उपकक्षेला परिकक्षा असतात. मग या ज्या परिकक्षा आहेत, या कोणत्या कोणत्या परिकक्षा आहेत आणि किती परिकक्षा आहेत ते आपण जाणून घेऊ. एस ही जी उपकक्षा आहे, या उपकक्षेला 1 परिकक्षा असते. त्यानंतर पी जी उपकक्षा आहे, या पी उपकक्षेला 3 परिकक्षा असतात. 1, 2, 3 परिकक्षा आहेत. डी जर का आपण उपकक्षा विचारात घेतली तर या डी उपकक्षेला 1, 2, 3, 4, 5 अशा 5 परिकक्षा आहेत. आणि एफ उपकक्षा आपण पाहिली तर या एफ उपकक्षेला 1, 2, 3, 4, 5, 6, 7 परिकक्षा आहेत. म्हणून क्रमाने लक्षात ठेवा, एस साठी 1, पी साठी 3, डी साठी 5 आणि एफ साठी 7 परिकक्षा असतात. पुढचा मुद्दा महत्वाचा आहे पहा. प्रत्येक उपकक्षेत 2 कंसात 2L अधिक 1 एवढे इलेक्ट्रॉन असतात. प्रत्येक उपकक्षेत म्हणजे एस मध्ये किती, पी मध्ये किती, डी मध्ये किती, एफ मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात हे आपल्याला या सूत्राने मिळतं पहा. 2 कंसात 2L अधिक 1 एवढे इलेक्ट्रॉन्स असतात. मग एस मध्ये किती असतील तर ही संख्या आपण टाकून पाहूया किती असतील पहा. कारण एस साठी एल ची किंमत 0 आहे. मग 0 इथं टाकला आपण. 0 गुणिले 2 किती येईल? 0. 0 अधिक 1 1 आणि 1 गुणिले 2 येणार 2. म्हणून एस मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 2 इलेक्ट्रॉन असतात. मग या पहिल्या उपकक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. दुसऱ्या उपकक्षेमध्ये किती असतील? एल ची किंमत दुसऱ्यासाठी 1 आहे, पी साठी एल ची किंमत 1 आहे. 1 गुणिले 2 2, 2 अधिक 1 3, 3 गुणिले 2 6. मग पी या उपकक्षेमध्ये 6 इलेक्ट्रॉन असतील. डी साठी किती इलेक्ट्रॉन असतील ते आपण पाहू. डी साठी एल ची किंमत आहे 2,
मग 2 गुणिले 2 4, 4 अधिक 1 5, 5 गुणिले 2 10. मग डी मध्ये असतील 10 इलेक्ट्रॉन. पहा, 5 परिकक्षा 10 इलेक्ट्रॉन, 3 परिकक्षा 6 इलेक्ट्रॉन, 1 परिकक्षा 2 इलेक्ट्रॉन. म्हणजे आपल्या लक्षात येईल प्रत्येक एका परिकक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन बसतात. आता पुढे पाहू बरं, इथं 7 मध्ये काय होईल? 7 जर परिकक्षा असतील तर किती इलेक्ट्रॉन असतील? 7 दुने 14. 14 इलेक्ट्रॉन या एफ उपकक्षेमध्ये असतील. इथं किंमत टाकून पाहू बरं. एल ची किंमत असेल 3, 3 दुने 6, 6 अधिक 1 7, 7 गुणिले 2 14. 14 इलेक्ट्रॉन जे आहेत हे एफ उपकक्षेमध्ये असतील आणि म्हणून प्रत्येक परिकक्षेमध्ये 2-2 इलेक्ट्रॉन असतात, हेही या ठिकाणी लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्र हो, यानुसार एस मध्ये 2, पी मध्ये 6, डी मध्ये 10, एफ मध्ये 14 इलेक्ट्रॉन असतात. हा जो तक्ता आहे हा तक्ता लक्षात ठेवा. 2 6 10 14, एस पी डी एफ 2 6 10 14. यानुसार हा तक्ता जो आहे लक्षात ठेवला की काही अडचण येणार नाही. प्रत्येक परिकक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. त्यानुसार आपण या ज्या परिकक्षा आहेत या परिकक्षा भरत जाऊ. आता पहा, इथं ही यस उपकक्षा कशी भरली पहा. 2 इलेक्ट्रॉन जे आहेत ते देऊन टाकले, परंतु 2 इलेक्ट्रॉन कसे आहेत? एका इलेक्ट्रॉनची दिशा कोणत्या दिशेने आहे आणि दुसरा इलेक्ट्रॉन कोणत्या दिशेने आहे? एकमेकांच्या विरुद्ध असणारी दिशा या इलेक्ट्रॉनांची असते, म्हणून बाण जे आहेत ते विरुद्ध दिशेने नेहमी दाखविले जातात. यानुसार पी मध्ये 6 इलेक्ट्रॉन असतील तर हे 6 इलेक्ट्रॉन अशा प्रकारे दाखवले जातात. त्यानंतर डी मध्ये 10 इलेक्ट्रॉन असतील, हे 10 इलेक्ट्रॉनची वाटणी ही अशा प्रकारे केली जाते. एफ मध्ये 14 इलेक्ट्रॉन असतील तर 14 इलेक्ट्रॉन जे आहेत एफ मध्ये अशा प्रकारे दाखवले जातील आणि या ज्या परिकक्षा आहेत या परिकक्षा त्याद्वारे भरल्या जातात. त्यानंतर विद्यार्थी मित्र हो, हे इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहिताना काही महत्वाचे नियम आपण लक्षात ठेवले पाहिजे. मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण करताना हेच नियम जर का विद्यार्थी मित्र हो तुमच्या चांगले लक्षात राहिले तर इलेक्ट्रॉन स्वरूपण चुकायची शक्यता नाही आणि त्यामुळे संयोजन सुद्धा चुकायची काही शक्यता नाही. कोणते कोणते नियम आहेत ते आपण पाहू. त्यातला पहिला महत्वाचा नियम, साधारणतः इलेक्ट्रॉन स्वरूपण एन एल चा घात एक्स अशा प्रकारे लिहितात. एन जो आहे, एन काय आहे? मग एन आहे मुख्य कक्षेचा क्रमांक. किती क्रमांकाची ही मुख्य कक्षा आहे ती दाखवली जाते या संख्येनं. एल जो आहे तो आहे उपकक्षांची संख्या, ती उपकक्षा आहे त्या उपकक्षेची संख्या दाखवली जाते या ठिकाणी असणाऱ्या एल न. आणि एक्स जो आहे एस एक्स दाखवला जातो इलेक्ट्रॉनची संख्या. किती इलेक्ट्रॉन आहेत ती संख्या दाखवली जाते एक्स न. तर अशा प्रकारे इलेक्ट्रॉन स्वरूपण हे दाखवलं जातं. पुढचा महत्वाचा नियम आहे अबोवचे तत्व. इंग्रजीमध्ये त्याला अबोव प्रिन्सिपल म्हणतात. मग काय सांगतं अबोव प्रिन्सिपल? या अबोव प्रिन्सिपल मध्ये इलेक्ट्रॉन परिकक्षेत ऊर्जेच्या एन अधिक एल या चढत्या क्रमानुसार भरले जातात. विद्यार्थी मित्र हो, खूप महत्वाचा आहे हा नियम. इलेक्ट्रॉन परिकक्षेत ऊर्जेच्या एन अधिक एल चढत्या क्रमानुसार भरले जातात. मग परिकक्षा ज्या आपण पाहिल्या या परिकक्षांच्या मध्ये इलेक्ट्रॉन कसे भरत जातात? त्यांचे ऊर्जेचा जो चढता क्रम आहे त्यानुसार भरले जातात. अगोदर ज्याची ऊर्जा कमी आहे त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन भरले जातील आणि त्यानुसार चढत्या क्रमानं इलेक्ट्रॉनची मांडणी ही होत जाते. यानुसार एल बरोबर एन वजा 1 सगळ्यात शेवटच्या कक्षेमध्ये एल ची किंमत किती असेल? एन वजा 1 असेल. त्यामुळे इथं आपण हे पक्क लक्षात ठेवायचंय. एल ची किंमत एस साठी 0, पी साठी 1, डी साठी 2 आणि एफ साठी 3 एवढं पक्क लक्षात ठेवा. त्यानंतर आता मग अशा प्रकारे एखादं उदाहरण आपण घेऊन पाहू बरं. ऊर्जेचा क्रम जो आहे तो कसा बदलत जातो ते आपण समजावून घेतलं पाहिजे. आता पहा, इथं 2 उपकक्षा घेतल्यात, 3D आणि 4S आहे. या 2 उपकक्षामध्ये असणाऱ्या ज्या परिकक्षा आहेत त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन कुठं अगोदर जातील ते आपण पाहू. 3D आणि 4S मध्ये. आता पुढं 3D साठी काय होणार आहे? एन ची किंमत किती आहे? 3 आहे. आणि एल ची किंमत किती घेतली होती आपण? डी साठी किती आहे? डी साठी 2 आहे. 2 किंमत इथं टाकली.
मग आता काय होईल, एन अधिक एल घ्यायचं आपल्याला. चढता क्रम कसा आहे ऊर्जेचा, एन अधिक एल. इथं पाहिले सूत्र आपण, एन अधिक एल. मग आता किंमत किती येणार आहे, 3 अधिक 2 बरोबर किती येणार, 5. आता 4s साठी किती आहे पाहू बरं. 4s साठी एन बरोबर 4 आहे आणि एल ची किंमत किती आहे एस साठी, 0. म्हणून एल बरोबर 0. म्हणून एन अधिक एल दोन्हीची किंमत किती येणार आहे, 4 अधिक 0 बरोबर 4. मग दोन्हीच्या मध्ये 5 आणि 4 लहान संख्या कोणती आहे, 4. म्हणजे काय होणार आहे, आपोआपच 4s ची किंमत एन अधिक एल ची ही किंमत कशी आहे, 3D पेक्षा कमी आहे. म्हणजे 4 कमी आहे 5 पेक्षा. म्हणून अगोदर इलेक्ट्रॉन कुठे जातील, 4s मध्ये अगोदर इलेक्ट्रॉन भरले जातील. विद्यार्थी मित्र हो, आपल्याला लगेच ओळखता येतं, सूत्रामध्ये किंमत टाकली की इलेक्ट्रॉन कुठं जातील आपल्याला ताबडतोब सांगता येतं. आणि हे जे तत्व सांगितलं आहे ते अबोव या शास्त्रज्ञानं सांगितलेलं आहे, म्हणून त्या तत्वालाच नाव दिले गेलेलं आहे, अबोव प्रिन्सिपल. त्यानंतर पुढचा भाग आपण पाहूया. यामध्ये जर 2 परिकक्षांची एन अधिक एल ची ही किंमत सारखी आली तर पहा, मग जर दोन्हीची सारखी किंमत आली तर काय होतंय पहा, ज्याची एन ची किंमत कमी असेल ती परिकक्षा अगोदर भरते. म्हणजे एन अधिक एल ची किंमत दोघांची सारखी आली तर ज्याची एन ची किंमत कमी आहे तिथे इलेक्ट्रॉन अगोदर भरले जातात. याचं सुद्धा एक उदाहरण आपण पाहू. 3D आणि 4p च्या बाबतीत आपण पाहूया. 3D परिकक्षा आणि 4p परिकक्षा आपण पाहू. काय होईल बरं, किमती टाकून पाहू सूत्रामध्ये आपण. 3D साठी एन बरोबर 3 आणि डी साठी एल बरोबर 2 आहे. मग दोन्हींची बेरीज केली, 3 अधिक 2 किंमत आली 5. त्यानंतर पुढं 4p साठी एन ची किंमत 4, एल ची किंमत पी ला किती आहे 1, म्हणून 4 अधिक 1 5. दोन्हींची एन अधिक एल ची किंमत आली 5 आणि 5. मग आता आपण वरती काय पाहिलंय की कुठं जातील अगोदर इलेक्ट्रॉन, ज्याची एन ची किंमत कमी आहे. मग दोन्हींच्या मध्ये एन ची किंमत कोणाची कमी आहे, 3 आणि इथं आहे 4. मग कोणाची कमी आहे, 3D ची कमी आहे. मग इलेक्ट्रॉन कुठं जातील, म्हणून 3D अगोदर भरेल 4p पेक्षा. म्हणजे अगोदर 3D ज्या परिकक्षा आहेत ज्या भरल्या जातील, 4p काय होतील नंतर भरल्या जातील. आहे की नाही सोपं. आता हा जो क्रम आहे तो क्रम पाहण्यासाठी खूप महत्वाचा तक्ता आपल्याला तयार करायचा आणि तो लक्षात ठेवायचा आहे. मग ऊर्जेचा क्रम कशा प्रकारे आहे, परिकक्षेतील ऊर्जेचा क्रम आपल्याला पटकन ज्यावेळेस वेळ असेल ना, मी तर असं म्हणेल 10वीच्या किंवा 12वीच्या मुलांनी ज्यावेळेस पेपर सुरू होण्याच्या अगोदर जेव्हा वेळ असेल ना, त्याने पटकन हा जो तक्ता आहे कच्च्या पानावर तोपर्यंत काढून ठेवायचा. गरज पडो अगर नाही तर न पडो. जर गरज पडली तर वापरला, नाही वापरला तर रफ म्हणून ते पान तसं राहील किंवा त्या पानावर तो भाग राहील, हरकत नाही. पण तो कसा तक्ता तयार करायचा, तर तो जो तक्ता आहे तो लक्षात घ्या. अगोदर लिहायचं 1s मुख्य कक्षा आहे, पहिली कक्षा आहे आणि या पहिल्या मुख्य कक्षेमध्ये एक उपकक्षा असते आणि ती एकच उपकक्षा कोणती असेल, मग ती 1s असेल. पहिली मुख्य कक्षा, तिच्यामध्ये उपकक्षा आहे s. दुसऱ्या मुख्य कक्षेमध्ये 2 उपकक्षा असतात म्हणून 2s आणि 2p असतील. त्यानंतर तिसऱ्यामध्ये 3s 3p 3d, इंग्रजीमध्ये आपण त्याला 3s 3p 3d म्हणावं लागेल आपल्याला. चौथ्या मुख्य कक्षेमध्ये 4s 4p 4d 4f 4 उपकक्षा आपल्याला दाखवायच्या. अशा प्रकारे लिहिताना कशा प्रकारे लिहि पहा, बरोबर एकाच्या वर एकच लिहित जायचे. आडवी ओळ करताना सुद्धा बरोबर आडवी एकाच ओळीमध्ये लिहायच्यात पहा या उपकक्षा. 5व्याच्या बाबतीत काय होईल, 5s 5p 5d 5f. पुढे 5च्या पुढे आणखी पुढे असेल का, नाही, कारण उपकक्षा 4 आहेत, मग पुढे काय असणार नाही. त्यानंतर पुढं 6s 6p 6d 6f बरोबर. आता आपण काय पुढे घेतलेलं नाहीये. आता मुख्य गंमत इथं आहे पहा, बरेच मुलं 11वीची मुलं सुद्धा इथं चुकतात. सुरुवात कुठून करायची, सुरुवात इथं खालून दाखवलेला आहे पहा, बाण इथं खालच्या दिशेने बाण दाखवलाय, इथून सुरुवात करा. आता सुरुवात केल्यानंतर काय पहा, काय लागते आपल्याला, 1s त्यानंतर 2s त्यानंतर 2p
3s, 3p 4s, 3d 4p 5s, 4d 5p 6s, 4f 5d 6p. आहे की नाही सोपं? मग हा जो क्रम आहे, हा क्रम आपण लिहून काढूया. कशा प्रकारचा क्रम असेल हा? 1s, 2s, 2p, 3s, 3p, 4s, 3d, 4p, 5s, 4d, 5p, 6s, 4f, 5d. हे तुम्हाला विद्यार्थी मित्र मांडता आलं ना, हा क्रम तुमचा चुकण्याचं काही कारणच नाही. हा क्रम तुमचा चुकण्याचं काही कारण नाही. आणि कोणता इलेक्ट्रॉन कुठं जातो काही काळजी करायचं कारण नाही. इथं फक्त इलेक्ट्रॉन भरत भरत जायचं. 2s मध्ये 2, p मध्ये 6, d मध्ये 10, f मध्ये 14 इलेक्ट्रॉन एवढे भरत जायचं. कोणाचं इलेक्ट्रॉन स्वरूपण काय चुकायचं कारण नाही. आहे की नाही सोपं? तर सगळ्यांनी हा जो तक्ता आहे ना मित्र हो, हा काढण्याचा सराव करा. आणि तंतोतंत हा तक्ता तुम्हाला काढता आला ना, तर क्रम सुद्धा चुकण्याचं काही कारण नाही. त्यानंतर पुढच्या नियमाकडे जाऊया आपण. तिसरा नियम आहे पाऊलीचे तत्व. पाऊलीज एक्सक्लुझिव्ह प्रिन्सिपल. 11वीचा भाग आहे पहा. पाऊली या शास्त्रज्ञानं अशा प्रकारचं एक तत्व मांडलेलं आहे. काय सांगितलंय पाऊली यांनी? एका परिकक्षेत 2च इलेक्ट्रॉन असतात. एक ऑर्बिटल जे आहे, एका ऑर्बिटल मध्ये 2च इलेक्ट्रॉन असतात. आणि हे इलेक्ट्रॉन स्वतःभोवती, हा शब्द खूप महत्वाचा आहे, स्वतःभोवती एकमेकांच्या विरुद्ध दिशेने फिरत असतात. हा इकडं एक इलेक्ट्रॉन आहे, तो कोणत्या दिशेने फिरतोय? घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, अँटी क्लॉकवाईज हा फिरतोय. म्हणून त्याची दिशा आपण या दिशेने दाखवली. दुसरा जो फिरतोय तो क्लॉकवाईज फिरतोय, असा फिरतोय. म्हणून त्याची जी दिशा आहे पहिल्या इलेक्ट्रॉनच्या विरुद्ध दिशा आहे. हा अँटी क्लॉकवाईज आहे आणि हा क्लॉकवाईज आहे, विरुद्ध दिशा आहे. म्हणून हा जो बाण आहे आपण खालच्या डाऊनवर्ड दिशेनं आपण दाखवतो. म्हणजे पाऊलीज एक्सक्लुझिव्ह प्रिन्सिपल मध्ये काय सांगितलंय? प्रत्येक ऑर्बिटल मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात आणि त्यांची दिशा कशी असते? एकमेकांच्या विरुद्ध असते. म्हणून हे जे बाण आहेत, एक वरच्या दिशेनं अपवर्ड डिरेक्शन दाखवतो आपण आणि एक आपण डाऊनवर्ड डिरेक्शन दाखवतो. हा आहे पाऊलीज एक्सक्लुझिव्ह प्रिन्सिपल. त्यानंतर पुढचा महत्वाचा नियम आहे हर्ट्झ नियम. हर्ट्झचा नियम, हर्ट्झ रूल त्याला इंग्रजीमध्ये म्हटलेला आहे. काय सांगितलंय हर्ट्झ या शास्त्रज्ञानं? जर सारखीच ऊर्जा असलेल्या अनेक परिकक्षा असतील तर S ही परिकक्षा जी आहे तिची ऊर्जा सारखी आहे. P जी उपकक्षा आहे, या P उपकक्षेमध्ये जेवढ्या परिकक्षा आहेत, 3 परिकक्षा आहेत, त्या सगळ्यांची ऊर्जा सारखी आहे. D मध्ये 5 परिकक्षा आहेत, 5 परिकक्षांची सगळ्यांची ऊर्जा सारखी आहे. F मध्ये 7 परिकक्षा आहेत, 7ही परिकक्षांची ऊर्जा सारखी आहे. लक्षात घ्या. तर या प्रत्येक परिकक्षेची ऊर्जा सारखी आहे. तर मग इलेक्ट्रॉन कसे भरले जातील हे सांगितले हर्ट्झनं. तर इलेक्ट्रॉन आधी कोणते भरले जातात? प्रत्येक परिकक्षेत एकदा भरले जातात. मग इलेक्ट्रॉनची वाटणी करायची ना, प्रत्येक परिकक्षेला देऊन टाकायचा आणि नंतर मात्र सगळ्यांना एक एक देऊन झाला की नंतर काय करायचे? जोड्या लावायच्या. एकदा वाटणी करून झाली की नंतरच जोड्या लावायच्या. हे लक्षात घ्या. हे सांगितले हर्ट्झच्या नियमानुसार आहे. अगोदर एकदा सिंगल मांडायचे, नंतर डबल मांडायला सुरुवात करायची. कसं मांडायचंय ते आपण पाहू. इथे एक P उपकक्षा दाखवली. 3 या P या उपकक्षेमध्ये 3 परिकक्षा आहेत. म्हणून इथं आपण उदाहरण म्हणून घेतलंय. 4 इलेक्ट्रॉन आहेत एका मूलद्रव्याचे. आणि मग हे 4 इलेक्ट्रॉन कसे भरले जातील? तर पहिल्या कक्षेमध्ये 1, पहिल्या परिकक्षेमध्ये 1, दुसऱ्या परिकक्षेमध्ये 1, तिसऱ्या परिकक्षेमध्ये 1. एकदा देऊन झाले. आता मात्र जोडी करायला सुरुवात होईल आणि मग पहिल्या परिकक्षेमध्ये जो चौथा इलेक्ट्रॉन आहे तो जाईल. आता पहा, असं मात्र होणार नाही की 4ही इलेक्ट्रॉन पहिल्या 2 परिकक्षेमध्ये आपण देऊन टाकले. असं मात्र करता येणार नाही. कसं करायचंय आपल्याला? या पद्धतीनं करायचंय. मात्र या पद्धतीनं आपल्याला इलेक्ट्रॉनांची वाटणी परिकक्षांच्या मध्ये करता येणार नाही, कधीच करायची नाही.
अगोदर प्रत्येकाला एक एक द्यायचं आहे आणि नंतरच जोडी करायला सुरुवात करायची आहे. आलंय लक्षात विद्यार्थी मित्रांनो? ओके, पुढे जाऊया आपण. याला एक अपवाद आहे मात्र. संक्रामक मूलद्रव्य, आंतर संक्रामक मूलद्रव्य यांच्या बाबतीत हे खूप महत्वाचं आहे. ट्रान्झिशन एलिमेंट्स आणि इंटर ट्रान्झिशन एलिमेंट्स जे आहेत त्यांच्या बाबतीत हा भाग खूप महत्वाचा आहे. अपवाद काय सांगतोय पहा. अपवाद आहे क्रोमियम. क्रोमियमचा अणुअंक आहे 24, ॲटॉमिक नंबर आहे 24. त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण कशा प्रकारचं असेल पहा. 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, 4s2, 3d4. आता आपण अशा प्रकारे ऊर्जेच्या चढत्या क्रमानं आपण अशी मांडणी करत आलो. आता शेवटचे जे 2 कक्षा आहेत ना त्यांचा विचार करूया आपण. 4s2. मग 4s2 जो आहे, 4s2 मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 2 इलेक्ट्रॉन आहेत, बरोबर. त्यानंतर 3d4 मध्ये, आता डी उपकक्षेमध्ये किती परिकक्षा असतात? 5. 1, 2, 3, 4, 5. या 5 परिकक्षांच्या मध्ये आपल्याला 4 इलेक्ट्रॉन द्यायचे. मग एक एक इलेक्ट्रॉन जो आहे तो आपण प्रत्येकाला देऊन टाकला, पण एक जी परिकक्षा आहे ती अपूर्ण राहिली. मग अशा वेळेस काय होतं पहा. अपवाद आहे क्रोमियम. अशा वेळेस हा जो 4s2 मध्ये असणारा जो एक इलेक्ट्रॉन जो आहे ना तो उडी मारतो आणि तो जातो 3d4 मध्ये आणि 5वी जी परिकक्षा आहे या 5व्या परिकक्षेमध्ये जातो आणि मग 4s मध्ये किती राहिले इलेक्ट्रॉन? एकच राहिला. पण एक इलेक्ट्रॉन तो इकडे दिल्यामुळं काय झालं? 3d4 डी जी उपकक्षा आहे ती प्रत्येक परिकक्षेमध्ये एक एक इलेक्ट्रॉन झाला. म्हणजे 4s मध्ये एक इलेक्ट्रॉन आणि या 3d मध्ये एक एक इलेक्ट्रॉन झाला. असं इलेक्ट्रॉन स्वरूपण प्राप्त करतो क्रोमियम आणि मग तो स्थिर होतो. स्थिर होतो म्हणतोय मी, स्थिरता त्याला प्राप्त होते. पण स्थिरता प्राप्त होताना काय झालं? त्याची S उपकक्षा पण अपूर्ण राहिली आणि डी उपकक्षा पण अपूर्ण राहिली. म्हणून क्रोमियम जो आहे तो कशात जाईल? कशात जाईल? तो ट्रान्झिशन एलिमेंट्स मध्ये जाईल. तो संक्रामक मूलद्रव्यामध्ये जाईल. त्याच्या 2 बाहेरच्या कक्षा कशा आहेत? अपूर्ण आहेत. ज्या मूलद्रव्याच्या बाहेरच्या 2 कक्षा अपूर्ण असतात त्यांना ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणतात, त्यांना संक्रामक मूलद्रव्य म्हणतात. ज्यांच्या 3 बाहेरच्या कक्षा अपूर्ण आहेत त्यांना इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणतात, त्यांना आंतर संक्रामक मूलद्रव्ये म्हणतात. आणि F जे खंड आहे, F खंडामध्ये असणारे सगळी मूलद्रव्ये ही आंतर संक्रामक मूलद्रव्ये आहेत आणि डी खंडामध्ये असणारी जी मूलद्रव्ये आहेत ही ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत, ते संक्रामक मूलद्रव्य आहेत. तर विद्यार्थी मित्र हो, यामध्ये लक्षात घ्या 3d4 संपूर्ण अर्ध भरलेली नाही. इथं 3d4 संपूर्ण अर्ध भरलेली नाहीये. म्हणून काय करतात? ती 4s2 मधला एक इलेक्ट्रॉन घेते आणि मग 2 उपकक्षा अर्ध भरलेल्या होतात व ते मूलद्रव्य स्थिर होते. अर्ध भरलेल्या होतात, हा पण अर्धाच भरलेला आहे आणि हे सुद्धा सगळे अर्धेच भरलेले आहेत. सगळे अर्धे अर्धे आहेत आणि म्हणून हे जे मूलद्रव्य आहे ते स्थिर होतं. हा आहे हर्ट्झचा रूल. हर्ट्झचा रूल लक्षात ठेवा. त्यानंतर पुढच्या भागाकडे जाऊया आपण आणि तो आहे संयोज्या कक्षा इलेक्ट्रॉन स्वरूपण. मग संयोज्या कक्षा कशाला म्हणायचं? सगळ्यात बाहेरची जी कक्षा आहे ना या सगळ्यात बाहेरच्या कक्षेला म्हणतात संयोज्या कक्षा. मग शेवटच्या मुख्य कक्षेतील उपकक्षा, परिकक्षा यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनांची वाटणी करण्याला बाह्य कक्षा किंवा संयोज्या कक्षा इलेक्ट्रॉन स्वरूपण म्हणतात. सगळ्यात शेवटची जी कक्षा आहे ना या शेवटच्या कक्षेमध्ये जी परिकक्षा आहे, ज्या उपकक्षा आहेत यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनांची तंतोतंत वाटणी करणं त्याला म्हणतात संयोज्या कक्षा इलेक्ट्रॉन स्वरूपण. आणि हे जे संयोज्या कक्षा इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे ते विद्यार्थी मित्र हो आपल्याला ठरवता आलं पाहिजे. यासाठी एक उदाहरण आपण पाहू. मॅग्नेशियम आपण घेतला तर मॅग्नेशियमच्या पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन, तिसऱ्या कक्षेमध्ये आहे 2 इलेक्ट्रॉन आणि म्हणून या मॅग्नेशियम मध्ये संयोज्या इलेक्ट्रॉन किती आहेत? 2 आहेत. संयोज्या इलेक्ट्रॉन म्हणतोय मी, संयोज्या नाही. सगळ्यात बाहेरच्या कक्षेमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन असतात ना त्यांना म्हणायचं इलेक्ट्रॉन, त्यांना म्हणायचं संयोज्या इलेक्ट्रॉन, त्यांना म्हणायचं संयोज्या इलेक्ट्रॉन.
मॅग्नेशियमच्या सगळ्यात बाहेरच्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणून या मॅग्नेशियमचे संयोजी इलेक्ट्रॉन किती आहेत? 2. त्यानुसार वेगवेगळ्या मूलद्रव्यांच्या मध्ये संयोजी इलेक्ट्रॉन किती आहेत ते आपण पाहूया. या तक्त्यामध्ये दिलेलं आहे. अणुअंक 1 आहे हायड्रोजन मध्ये, तर संयोजी इलेक्ट्रॉन आहेत 1. सगळ्यात बाहेरच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. हेलियम मध्ये 2 असतात. लिथियम मध्ये पहिली कक्षा 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये 1च इलेक्ट्रॉन आहे, म्हणून संयोजी कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. बेरिलियम मध्ये पहिल्या कक्षेमध्ये गेले 2 इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, म्हणून संयोजी इलेक्ट्रॉन आहे 2. तिसरा जो आहे बोरॉन, बोरॉन मध्ये पहिल्या कक्षेमध्ये 2 आणि दुसऱ्या कक्षेमध्ये 2 आणि 1 असे 3 इलेक्ट्रॉन झाले, संयोजी इलेक्ट्रॉन झाले 3. कार्बन मध्ये पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 4 आणि मग 4 संयोजी इलेक्ट्रॉन झाले. अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हो, सगळ्यात बाहेरच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत ते इलेक्ट्रॉन म्हणजे आहेत व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स, संयुजा इलेक्ट्रॉन. संयुजा इलेक्ट्रॉन ठरवता आले की तुम्हाला संयुजा काढायला काही अडचण नाही. आणि मग संयुजा तुम्हाला काढताना काय काय अडचणी येतात, महत्वाचं म्हणजे आपल्या संयुजा इलेक्ट्रॉन सांगता आले आणि द्विक स्थिती आणि अष्टक स्थिती तुम्हाला प्राप्त करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन पाहिजे असतात हे माहिती असलं की संयुजा तुम्हाला आरामशीर काढता येईल. चला आपण पुढच्या भागाकडे जाऊया. अशा प्रकारे इलेक्ट्रॉन स्वरूपन कसं आहे ते तुम्ही माहित करून घेतलं. काही मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपन जे आहे ते या तक्त्यामध्ये दाखवलेलं आहे. विद्यार्थी मित्र हो, तुम्ही कंपासचा उपयोग करून तुमच्या वहीमध्ये 8वी पर्यंतच्या मुलांनी 20 पर्यंत इलेक्ट्रॉन स्वरूपन काढण्याचा सराव करा. 9वी 10वीची जी मुलं आहेत त्यांनी 40 पर्यंत मूलद्रव्यांचा सराव करा. आणि पुढच्या इयत्तेमध्ये असणाऱ्या जी मुलं आहेत त्यांनी मात्र जास्तीत जास्त मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपन लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या वहीमध्ये हा जो तक्ता आहे या तक्त्यानुसार इलेक्ट्रॉन स्वरूपन प्रत्येक मूलद्रव्याचं काढून ठेवा. मग 10वीला गेल्यानंतर त्याला गणक म्हणतात, याला आवर्तन म्हणतात आणि मग त्यांचा आकार कसा बदलत जातो काय याच्याविषयी सविस्तर अभ्यास मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण यामध्ये आहे. आणि त्यातला मूळ गाभा जो आहे विद्यार्थी मित्र, मी तुम्हाला सांगितलंय की तुम्हाला इलेक्ट्रॉन स्वरूपन मांडता आलं तर तुम्हाला बरोबर आकार ठरवता येईल. त्याच्यानुसार त्याचा धातू गुण, अधातू गुण म्हणजे मॅटॅलिक कॅरेक्टर, नॉन मॅटॅलिक कॅरेक्टर तुम्हाला ठरवता येईल. त्यानुसार त्याचे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी तुम्हाला ठरवता येणार आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा भाग आहे तुम्हाला त्याचा इलेक्ट्रॉन स्वरूपन तुम्हाला काढता आलं पाहिजे. वारंवार मी तेच सांगतोय, प्रत्येकानं काय करायचंय, तुमच्या वहीमध्ये सराव करायचाय, कंपासच्या सहाय्यानं अशा प्रकारचं इलेक्ट्रॉन स्वरूपन दाखवायचंय. आलं लक्षात? चला ओके, पुढे जाऊया आपण. विद्यार्थी मित्र हो, या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिताना कसं लिहायचं, इलेक्ट्रॉन स्वरूपन लिहिताना कसं लिहायचं, काढताना तुम्ही काढलं, याच्या अगोदर मी सांगितलं रचना अशी कंपासच्या सहाय्यानं काढायची, पण वहीमध्ये लिहिताना कसं लिहायचं तर ते अशा प्रकारे लिहिलं पाहिजे पहा. तर यामध्ये तुम्ही असा तक्ताच तुमच्यासाठी करून ठेवा वहीमध्ये. मग ॲटॉमिक नंबर म्हणजे अणुअंक, याची संज्ञा काय आहे, सिम्बॉल, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अशा प्रकारे तुम्ही एकाखाली एक लिहित जा. 10 मूलद्रव्यांचं इथपर्यंत लिहून काढलंय मी. त्यानंतर इकडं आहे दुसऱ्या 10चं, मग 1s1, 1s2, 1s2, 2s2 अशा प्रकारे लिहित जा. तुम्हाला सगळ्या मूलद्रव्यांचं इलेक्ट्रॉन स्वरूपन अशा प्रकारे तुम्ही मांडा. तुमचा त्याद्वारे तुमचा खूप सराव होईल. आणि अडचण आली तर आपल्या शिक्षकांना विचारा, स्वतः प्रयत्न करा. पण विद्यार्थी मित्र, तुम्ही म्हणाल सर आम्हाला सगळ्या 118 मूलद्रव्यांचं इलेक्ट्रॉन स्वरूपन आम्हाला काढता आलं पाहिजे, काहीच अडचण नाही आली पाहिजे. अरे वा, काय हरकत आहे, मी आहेच ना. चला आपण आणखी पुढे त्याविषयी माहिती घेऊया. आता हा जो तक्ता आहे ना विद्यार्थी मित्र, हा खूप महत्वाचा तक्ता आहे आणि तुमच्यासाठी खूप शोधून मी मिळवलेला आहे. मग हा तक्ता काय सांगतो ते अगोदर समजावून घ्या. पाहूया बरं या तक्त्यामध्ये काय काय दिलंय. इकडच्या बाजूला पाहूया, ऊर्जेची जी पातळी आहे ती इकडे दाखवलेली आहे. ऊर्जा पातळी कशी वाढत गेलेली आहे खालून वरती, दिसतंय ना. पहा, यानंतर ही पहिली कक्षा आहे, n बरोबर 1 पहिली कक्षा. ही दुसरी कक्षा आहे. मग पहिल्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, 2 इलेक्ट्रॉन असतात, इथं दाखवलंय. दुसऱ्या कक्षेमध्ये ही 2 नंबरची कक्षा आहे,
किती इलेक्ट्रॉन असतात? 8 इलेक्ट्रॉन असतात. 2n वर्गणी आपण काढले, बरोबर. तिसरी कक्षा आहे 18 इलेक्ट्रॉन, चौथी कक्षा 32 इलेक्ट्रॉन, पाचवी कक्षा 50 इलेक्ट्रॉन, सहावी कक्षा 72 इलेक्ट्रॉन, सातवी कक्षा 98 इलेक्ट्रॉन. अशा प्रकारे प्रत्येक कक्षेमध्ये, मुख्य कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असतील हे या ठिकाणी या बाजूला दाखवलेलं आहे. आता आपण पुन्हा ज्या उपकक्षा पाहिल्या होत्या ना, या उपकक्षा दाखवलेल्या आहेत, या बाजूने दाखवलेल्या आहेत पहा. आणि शिवाय या प्रत्येक उपकक्षेमध्ये किती परिकक्षा आहेत या सुद्धा दाखवलेल्या आहेत. या समजावून घेऊ या बरं. डाव्या बाजूला पहिली जी मुख्य कक्षा आहे, या पहिल्या मुख्य कक्षेमध्ये एकच परिकक्षा आहे, एकच उपकक्षा आहे, म्हणून इथं दाखवली पहा. एकच हिरव्या रंगाने दाखवली, एकच उपकक्षा आणि एकच परिकक्षा दाखवलेली आहे. 2 नंबरची जी मुख्य कक्षा आहे, या 2 नंबरच्या मुख्य कक्षेला 2 उपकक्षा आहेत. 2 पट्टे दाखवलेत पहा पिवळ्या रंगाचे. 2 उपकक्षा आहेत. 2 उपकक्षा कोणत्या? 2s 2p 2 उपकक्षा दाखवलेल्या आहेत. 2 उपकक्षांच्या मध्ये किती असतील परिकक्षा? s मध्ये 2, इथं सॉरी, s मध्ये 1 आणि p मध्ये 3, 1 2 3 आणि s मध्ये 1 अशा या परिकक्षा असतील. 3 नंबरची जी मुख्य कक्षा आहे, या 3 नंबरच्या मुख्य कक्षेला किती उपकक्षा आहेत? 1 2 आणि 3. पहा इथं 3s 3p 3d दाखवलेलं आहे पहा इथं. मग s मध्ये 1 परिकक्षा, p मध्ये 3 आणि d मध्ये 5 अशा प्रकारच्या परिकक्षा दाखवलेल्या आहेत. त्यानंतर 4 मध्ये 4 नंबरची जी मुख्य कक्षा आहे, 4 मध्ये 4 उपकक्षा आहेत. 1 2 3 आणि 4. पहा इथं वरती दाखवलाय जांभळा रंग, रंगाने खूप छान दाखवलंय पहा इथं. 4s 4p 4d 5f इथं दाखवलेले पहा. 5 नंबरची जी मुख्य कक्षा आहे, 5 नंबर मध्ये 4 पुन्हा असणारे उपकक्षा इथं दाखवलेत पहा. 5s 5p 5d 5f अशा पद्धतीने दाखवलेत पहा. रंग जो तुम्हाला इथं दिसतोय पिवळा रंग जो दाखवलाय, पिवळा रंग बरोबर दाखवलाय पहा. कुठं कुठं आहे, ऊर्जेचा चढता क्रम कशा प्रकारचा आहे तो दाखवलाय. 6 नंबरची जी कक्षा आहे ना, मुख्य कक्षा, 6 नंबर मध्ये सुद्धा 4 उपकक्षा असतील आणि 6s 6p 6d 6f अजून काय दाखवलेलं नाही, अजून काही गरजच पडलेली नाही आपल्याला, कारण 118च पुंतरीवे आतापर्यंत नाहीच झालेले. आपल्याला इथपर्यंत सुद्धा वरती गरज पडत नाहीये, पण तरी दाखवलेले. 7 नंबरची जी मुख्य कक्षा आहे तिच्यामध्ये असणारे इलेक्ट्रॉन इथं 7s दाखवलेला आहे पहा पहिला. त्याचे सुद्धा 4 उपकक्षा ज्या आहेत त्या वरच्या बाजूला अशा प्रकारे असतील. किती छान दाखवले पहा विद्यार्थी मित्र हो. आवडलं ना तुम्हाला हा चार्ट? होय ना. आणि इकडच्या बाजूला पाहू बरं, ॲटॉमिक नंबर म्हणजे अणुअंक इथं दाखवलाय. इथं आवर्त सारणी दाखवली. सगळी जी 118 मूलद्रव्ये आहेत या आवर्त सारणीमध्ये दाखवलेली आहेत. मी सांगितलं होतं तुम्हाला, इथं एस खंड आहे, इकडे पी खंड आहे, इथं मध्ये डी खंड आहे, त्यानंतर खाली एफ खंड आहे. तो भाग 10वीच्या मुलांना अधिक माहिती आहे, 11वी 12वीच्या मुलांना तर काय प्रश्नच नाहीये. मग त्यांचा अणुअंक कसा वाढत जातो? या आडव्या रांगेमध्ये अणुअंक हा वाढत जातो, तुम्हाला माहिती आहे. मग यांचं इलेक्ट्रॉन स्वरूपन प्रत्येक मूलद्रव्याचं कसं असेल? प्रत्येक मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन कसं असेल? इलेक्ट्रॉन कसे भरत जातील? तुम्हाला सगळ्या 118 मूलद्रव्यांचं इलेक्ट्रॉन स्वरूपन तुम्हाला काढता येईल. आता विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा जेव्हा तुम्हाला सुट्टी आहे ना, तेव्हा तेव्हा हे इलेक्ट्रॉन स्वरूपन काढण्याचा प्रयत्न करा आणि या व्हिडिओची मदत घ्या. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जिथं लागेल तिथं पॉज करा आणि पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ पहा, जेणेकरून हा जो तुमचा कन्सेप्ट आहे तो क्लिअर होईल. अगदी आपण आता काय करूया, हा जो व्हिडिओ आहे तो बारकाईनं पाहूया, कारण तुम्हाला त्याद्वारे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. पहा बरं आता इलेक्ट्रॉन कसे भरत जात आहेत. इथं तुमच्या लक्षात येईल मूलद्रव्य जे आहे, मूलद्रव्य बदलत जातं, त्याचा अणुअंक किती आहे, त्याची संज्ञा काय आहे, त्याच्या संयोज्य इलेक्ट्रॉन त्याचे किती आहेत. आता पहा इकडं कशा कक्षा भरत भरत गेलेल्या आहेत, इकडं दाखवत आहेत. त्यानंतर तिसरी कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन झाले. इथं
या 8 इलेक्ट्रॉन झाल्यानंतर 9वा इलेक्ट्रॉन कुठं जातो, तर बरोबर आपल्या लक्षात येईल की चौथी कक्षा जी आहे, चौथ्या कक्षेमध्ये असणाऱ्या एस मध्ये हा इलेक्ट्रॉन जातो. त्याचे 2 भरून झाले की पुन्हा तिसरी कक्षा जी आहे ती भरायला सुरुवात होते. आणि अपवाद कुठं कुठं आहेत, अपवाद सुद्धा तुम्हाला दाखवलेले आहेत. पहा किती छान आहे की नाही. प्रत्येक मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन तुम्हाला या तक्त्याद्वारे किंवा या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळं विद्यार्थी मित्र हो, इलेक्ट्रॉन स्वरूपन प्रत्येकानं काढण्याचा प्रयत्न करा. आणि अडचण आली तर आपल्या शिक्षकांना विचारा. आणि अडचण आली तर हा व्हिडिओ मात्र तुम्हाला आहेच. कोणत्याही मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन तुम्हाला विचारलं तर यायलाच पाहिजे. 11वीचा विद्यार्थी असू द्या, नाही तर 12वीचा विद्यार्थी असू द्या, सेमीचा असू द्या, नाही तर मराठी माध्यमाचा असू द्या, त्याला कोणत्याही 118 पैकी कोणत्याही मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन विचारलं तरी त्याला मला खात्री आहे की हा व्हिडिओ त्याने जर का बारकाईने ऐकला तर त्याला कोणत्याही प्रकारची अडचण मात्र येणार नाही. होय की नाही? येईल का अडचण? नाही ना. किती छान वाटतं की नाही. इकडच्या बाजूला बरोबर इलेक्ट्रॉन प्रत्येक कक्षेमध्ये कशा प्रकारचे भरत गेलेले आहेत त्याविषयी तुम्हाला पिक्चरुअल डायग्राम जी आहे ती अगदी छान तुम्हाला पाहता येते. ओके, तर बाकीचे जे मूलद्रव्य आहेत त्यांचा सराव तुम्ही विद्यार्थी मित्र हो करा. आवडेल ना तुम्हाला सराव करायला? बरं, आपण पुढे जाऊया विद्यार्थी मित्र हो. आता पुढच्या भागाकडे जाऊ आपण. संयुजा, त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात व्हॅलन्सी. आता काही मुलांनी याच्या अगोदरच्या इयत्तेमध्ये वेगळी संज्ञा किंवा वेगळी व्याख्या अभ्यासलेली आहे. आता थोडीशी वेगळी आपण व्याख्या पाहतो. व्याख्या थोडीशी थोड्याफार फरकानं वेगळी दिलेली आहे, पण काय फरक पडत नाही. काय सांगते व्याख्या? मूलद्रव्याच्या संयोग क्षमतेला त्या मूलद्रव्याची संयुजा म्हणतात. म्हणजे त्याची संयोग पावण्याची क्षमता किती आहे त्या मूलद्रव्याची, ती संख्या म्हणजे आहे त्याची संयुजा. किंवा एका अणूने तयार केलेल्या रासायनिक बंधांची संख्या म्हणजे आहे त्याची संयुजा. मग एक अणू त्या मूलद्रव्याचा किती बंध निर्माण करतो. पहा, एक मूलद्रव्याचा अणू किती बंध निर्माण करतो. एक बंध निर्माण करतो, एक बॉन्ड तयार करतो की 2 बॉन्ड तयार करतो, दुहेरी बंध करतो की तिहेरी बंध करतो, ती संख्या म्हणजे आहे व्हॅलन्सी. तर अणूच्या संयुजा त्याच्या बाह्यतम कक्षेच्या इलेक्ट्रॉन स्वरूपनावरून ठरते. मी अगोदर म्हटलं होतं ना, पहा, कारण बाहेरच्या कक्षेमध्ये, बाह्यतम कक्षेमध्ये व्हॅलन्स सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत त्याच्यानुसार त्या मूलद्रव्याची संयुजा ठरते. त्यामुळे बाह्यतम कक्षेला संयुजा कक्षा म्हणतात. आउटरमोस्ट सेल जी आहे, बाहेरची कक्षा, ती व्हॅलन्स सेल तिला म्हटलेलं आहे. तसेच बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनला संयुजा इलेक्ट्रॉन म्हणतात. सगळ्यात बाहेरच्या कक्षेमध्ये जे इलेक्ट्रॉन आहेत ना त्यांना म्हणतात संयुजा इलेक्ट्रॉन. व्हॅलन्स सेल, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कन्सेप्ट लक्षात घ्या. मग त्यानुसार आता इथं कॅपॅसिटी ऑफ एन ॲटम टू गिव्ह ऑर ऍक्सेप्ट ऑर टू शेअर इलेक्ट्रॉन टू अचीव्ह द ऑक्टेट स्टेट. म्हणजे पहा, त्याही पुढचं मूलद्रव्याला स्थिरता प्राप्त करण्यासाठी, मूलद्रव्याला स्थिरता केव्हा प्राप्त होते? आपल्या सोप्या भाषेमध्ये आपण असं म्हणूया, प्रत्येक जण सुखी होण्याचा प्रयत्न करत असतो, तसं मूलद्रव्य सुद्धा स्थिर होण्याचा प्रयत्न करत असतं. मग ते काय करतं? एखादं मूलद्रव्य इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देतं, नाहीतर एखादं मूलद्रव्य इलेक्ट्रॉन घेतं, नाहीतर एखादं इलेक्ट्रॉन किंवा एखादं मूलद्रव्य दोन मूलद्रव्य काय करतात? एकमेकांच्या मध्ये भागीदारी करतात. आता पहा, संयुजा कशी ठरवायची? संयुजा कशी ठरवायची? किती इलेक्ट्रॉन दिले, किती इलेक्ट्रॉन दिले, किती घेतले, किंवा किती इलेक्ट्रॉनांची भागीदारी केली, ती संख्या म्हणजे आहे मूलद्रव्याची संयुजा. म्हणजे आता विद्यार्थी मित्र हो, आपण 3 इथं जे व्याख्या आपण शिकलोय तिन्ही सारख्याच आहेत की नाही. संयोग क्षमता म्हणजे किती संयोग पावतो, दुसऱ्याबरोबर अभिक्रिया करताना किती इलेक्ट्रॉन देतो किंवा किती घेतो किंवा किती शेअरिंग करतो, किती भागीदारी करतो, संयोग क्षमता. इथं आपण काय पाहिलं होतं? किती बंध निर्माण करतो. जेवढे इलेक्ट्रॉन दिले जातील किंवा जेवढे घेतले जातील किंवा जेवढ्यांचं शेअरिंग होईल तेवढेच बंध निर्माण होतील. म्हणजे जेवढी बंध निर्माण होती ती झाली व्हॅलन्सी. आपल्या साध्या सोप्या भाषेमध्ये लक्षात ठेवा, जेवढे इलेक्ट्रॉन दिले जातात किंवा जेवढे इलेक्ट्रॉन घेतले जातात किंवा जेवढे इलेक्ट्रॉनांची भागीदारी होते त्या संख्येला म्हणायचं त्या मूलद्रव्याची संयुजा. ओके, पुढे जाऊया आपण.
मग अशा प्रकारे वेगवेगळी जी मूलद्रव्ये आहेत 20 पर्यंतच्या मूलद्रव्यांची संयोजा या तक्त्यामध्ये दाखवलेली आहे. प्रत्येक मूलद्रव्य किती बंध निर्माण करेल आणि त्याच्यानुसार त्यांची संयोजा इथं या तक्त्यामध्ये दाखवलेली आहे. विद्यार्थी मित्र हो, संयोजा इलेक्ट्रॉन आणि अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी त्याला किती इलेक्ट्रॉन लागतील त्याच्यानुसार त्याची संयोजा ही ठरत असते. अष्टक स्थिती प्राप्त करणे म्हणजे त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन असणं म्हणजे त्याची झाली अष्टक स्थिती. पहिला हायड्रोजन फक्त द्विक स्थिती प्राप्त करतो, बाकीचे मात्र सगळी मूलद्रव्य अष्टक स्थिती प्राप्त करत असतात आणि स्थिर होत असतात. आणि म्हणून अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी मूलद्रव्य किती इलेक्ट्रॉन घेतात किंवा किती इलेक्ट्रॉन देतात ही संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याची संयोजा, ती आहे व्हॅलन्सी. किती सोपं आहे की नाही? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हो, आपण या मागच्या व्हिडिओमध्ये आणि या व्हिडिओमध्ये इलेक्ट्रॉन स्वरूपनाविषयी आणि संयोजेविषयी खूपच सविस्तर माहिती घेतलेली आहे. मला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल. तर पुन्हा भेटू. पुढचे जे व्हिडिओ आहेत, नवीन नवीन व्हिडिओ मी घेऊन तुमच्यासाठी येणारच आहे. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. त्यामध्ये सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. थांबूया आपण इथं.